अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असा युद्धाचा भडका हा आखाती देशांच्या आसपास भडकताना दिसतोय। इराणच्या राजधानीसह इतर शहरांवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ले केलेले आहेत। हल्ल्यात इराणमधल्या 24 जणांचा मृत्यू झालाय, शेकडो जण जखमी झालेले आहेत। प्रत्युत्तरादाखल इराणने सुद्धा इस्रायलवरती क्षेपणास्त्र डागले आहेत। इराणने 7 देशांमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांनाही हल्ला केलेला आहे। इस्रायलने केलेल्या हल्ल्याला इराणने जोरदार प्रत्युत्तर दिलंय। इराणने इस्रायलवर 400हून अधिक मिसाईल्स डागल्याची माहिती आहे। इराणचा इस्रायलवरती हा प्रतिहल्ला मोठ्या प्रमाणात झालेला दिसतोय। נראה לי נפל שם. יירוט אחד, יירוט שני, יירוט שלישי. या हल्ल्याची काही दृश्य बघतोय आपण। इराणची राजधानी तेहरान मधली काही नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये हे व्हिडिओ शूट केलेले आहेत। इराणवरती इस्रायलने आणि अमेरिकेने हल्ले केल्यानंतर ठिकठिकाणी असे धुरांचे लोट उठताना आपल्याला दिसले। इकडे तेहरानमध्ये नवीन स्फोटांचे आवाज सुद्धा ऐकू यायला लागलेले आहेत, त्यामुळे हा हल्ला अजूनही सुरू असल्याचं दिसतंय। इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्ये नवीन स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत। या हल्ल्यामध्ये आतापर्यंत काही इराणी नागरिकांचा मृत्यू झालाय, 100हून अधिक जण जखमी झालेले आहेत। अनेक भारतीय सुद्धा इराणमध्ये आहेत आणि सध्या परिस्थिती अस्थिर असल्याचं ते सांगतायत। हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी कशी परिस्थिती होती, नागरिकांना अक्षरशः भीतीने पळ काढावा लागत होता, अशी इराणमधली ही जमिनीवरची दृश्य। ऑपरेशन रोर ऑफ द लायनचं पहिलं अधिकृत दृश्य प्रसिद्ध झालंय। इस्रायली हवाई दलाने पश्चिम इराणमधल्या शेकडो लष्करी तळांवरती एकाच वेळी हल्ले केलेत। कारवाईत इराणी राजवटीच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे। इराणी क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी इस्रायली डिफेन्स सिस्टीम सक्रिय झाली आहे। ही काही सॅटेलाइट दृश्य इस्रायलने प्रसिद्ध केलेली आहेत। कशा प्रकारे इराणमधल्या मिसाईल तयार करणाऱ्या कंपन्यांना, इंडस्ट्रीला तिथे लक्ष्य करण्यात आलेलं आहे त्याची दृश्य। इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवरही मोठा हल्ला केलाय। तेहरानमध्ये अजूनही स्फोटांचे आवाज येत आहेत, सायरन वाजायला सुरुवात झाली आहे। इराणच्या अनेक ठिकाणी हल्ले झाल्याची माहिती आहे। इस्रायल संरक्षण मंत्र्यांनी इराणवरच्या हल्ल्याला दुजोरा दिलाय। अमेरिकेने इस्रायल दूतावासातल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ देश सोडण्याचे आदेश दिलेले आहेत। इराणची एअरस्पेस रिकामी केल्याची माहिती आहे। इराण हल्ला करणार असल्यामुळे आम्ही हल्ला केला असं इस्रायलने म्हटलंय, तर इस्रायलमधल्या तेल अवीववरूनही सर्व विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। आणि इस्रायलने इराणमधल्या लष्करी तळांवरती हल्ले केलेले आहेत। इराणी राजवटीत क्षेपणास्त्र हल्ला केलेला आहे। इराणी राजवटीने 400 मिसाईल्स डागलेले आहेत इस्रायलवरती। इस्रायली एअर डिफेन्स यंत्रणेने क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केलेली आहेत। आयर्न डोम ही इस्रायलची जगप्रसिद्ध अशी एअर डिफेन्स सिस्टीम, ज्यांनी इस्रायलचा हा हल्ला परतवून लावलेला आहे, माफ करा, इराणचा हल्ला परतवून लावलेला आहे। आणि इराणने इस्रायलवरती जोरदार प्रतिहल्ला केल्यानंतर खबरदारी म्हणून इस्रायली नौदलाची पाणबुडी सुरक्षित स्थळी रवाना करण्यात आली आहे। ही पाणबुडी हायफा बंदरामध्ये होती, मात्र तिथून ती तातडीने सुरक्षित स्थळी रवाना करण्यात आली आहे। इस्रायलने प्राथमिक शाळेवरती हवाई हल्ला केला असा इराणने दावा केला आहे आणि यामध्ये 40 निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याचा इराणचा दावा आहे। इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांना आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्याच्या नावाखाली एका प्राथमिक शाळेवर भीषण हवाई हल्ला करण्यात आल्याचं इराणने म्हटलेलं आहे। या शाळेच्या उद्ध्वस्त झालेल्या इमारतीची ही दृश्य आहेत
आणि यामध्ये 40 लहान मुलांचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे असं इराणकडनं सांगण्यात आलंय. इकडे बहरीनमधल्या अमेरिकन नौदलाच्या तळावरती सुद्धा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलेला आहे. बुशेहरमध्ये अमेरिकेनं हल्ला केलेला आहे. इराणच्या बुशेहरमध्ये अमेरिकेनं हल्ला केला आहे. इराणच्या नौदलावरती क्षेपणास्त्र हल्ला अमेरिकेने केलेला आहे. इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण असं हे युद्ध भडकलेलं आहे आणि आखाती देशांमध्ये त्यामुळे टेन्शन वाढलेलं आहे. हा हल्ला किती भयंकर होता हे हा स्फोट आणि त्याची तीव्रता बघून आपल्याला लक्षात येईल. क्षेपणास्त्र हल्ला झालेला होता. पिन पॉइंटेड अटॅक करण्यात आलेला आहे अमेरिकेकडून इराणवर. Oh my God.